गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण लास्ट पॉईंट बघणार आहोत प्रोबॅबिलिटी चॅप्टरमधील. तो आहे ॲडिशन थेरम. बघा, लेट ए अँड बी आर टू इव्हेंट्स फ्रॉम ए फायनाईट सॅम्पल स्पेस. येस, देन ए आणि बी हे जर दोन इव्हेंट्स असतील फायनाईट सॅम्पल स्पेसमधील, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज द probability of A plus probability of B minus probability of A intersection B. आता डायग्राममध्ये बघा, येस हा फायनाईट सॅम्पल स्पेस आहे, त्यामध्ये ए हा एक इव्हेंट आहे, बी हा दुसरा एक इव्हेंट आहे. आता इथं बाण करून दाखवलेला आहे. याचा अर्थ काय होते, ए आणि बी मधले इथं कॉमन घटक असतील आणि म्हणजेच काय, तो त्यांचा असणार आहे इंटरसेक्शन असणार आहे. मग यांची ॲडिशन म्हणजे काय, ए युनियन बी म्हणजे काय असणार आहे, ए प्लस बीची प्रोबॅबिलिटी असणार आहे. परंतु जो तुमचा इंटरसेक्शन असणार आहे त्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 2 वेळा काउंट होणार आहे. समजा इथं ए इव्हेंटमध्ये 3 एलिमेंट्स आहेत आणि बी इव्हेंटमध्ये जर 2 इव्हेंट्स आहेत, 1 2 3, आणि इथं आहे 1 2, म्हणजे 1 हा कॉमन आला. जर त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला 1 2 3च यायला पाहिजे. ए युनियन बी काय असली पाहिजे, ए युनियन बी 1 2 3 येणार, म्हणजे टोटली 3 नंबर्स येणार. परंतु ॲक्च्युअल इथले 2 आणि इथले 2 इथले 3 आणि इथले 2 मिळून किती होत आहेत, 5 होत आहेत. आणि 1 2 हा कॉमन येतोय, ॲक्च्युअल किती यायला पाहिजे, 3 यायला पाहिजेत. 1 2 कॉमन आहे म्हणजेच तो 5च्या ऐवजी 3 दिसायसाठी वजा केला पाहिजे, म्हणून इथं मायनस केले, म्हणजेच एकूण 5 - 2 काय येणार आहे, 3च यायला पाहिजे. म्हणजेच हा जो असतो ए इंटरसेक्शन बी हा कॉमन इलिमेंट्सचा असतो, तो वजा करावा लागतो, तेव्हाच त्यांची युनियन होते. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता त्याचा अल्जेब्रा आपण पाहूया. लेट ए बी सी आर बी द सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट यू, देन कम्युटेटिव्ह लॉ बघा, ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. ह्या दोघांची व्हॅल्यू सेम येते किंवा तो सेट सेम असतो. त्यांची युनियन पहिल्यांदा ए लिहिलं काय आणि नंतर बी लिहिलं काय, किंवा पहिल्यांदा बी लिहिलं काय नंतर ए लिहिलं काय, यांची युनियनचा जो सेट असणार आहे तो सेम असतो. त्याच पद्धतीनं इंटरसेक्शनसाठी सुद्धा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ बघा काय असतोय, 3 सेटचं जर युनियन असेल तर पहिल्यांदा 2ची युनियन तुम्ही करू शकता, नंतर तिसऱ्याची, किंवा दुसऱ्या 2ची करू शकता, नंतर त्याला पहिला ॲड करू शकता. इंटरसेक्शनच्याही बाबतीत तसंच आहे. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा काय आहे, ए इंटरसेक्शन बी युनियन सी. बाहेर इंटरसेक्शन आहे, आतमध्ये युनियन आहे, आपण सेपरेट पण लिहू शकतो. एचा इंटरसेक्शन बी बरोबर घ्यायचा, इथं युनियन आहे, इथं युनियन साईन द्या, आणि ए इंटरसेक्शन सी, किंवा ए युनियन बी इंटरसेक्शन सी असं लिहू शकतो. ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी लिहू शकतो. ओके. नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच ए युनियन ए बार इज इक्वल टू यू, दॅट इज द युनिव्हर्सल सेट, आणि ए इंटरसेक्शन ए बार हा फाय म्हणजेच नल सेट असतो, किंवा ए युनियन फाय ही व्हॅल्यू एच येणार आहे, ए इंटरसेक्शन फाय ही फाय येणार आहे. ओके. डी मॉर्गन्स लॉ बघा, ए युनियन बी बार आपण असं लिहू शकतो, ए बार इंटरसेक्शन बी बार. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश हे काय कॉम्प्लिमेंट आहेत, ते आपण असं लिहू शकतो, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट, किंवा ए इंटरसेक्शन बी बार असं लिहू शकतो, ए बार युनियन बी बार, किंवा ए बार बार दॅट इज द ए कॉम्प्लिमेंट्स, इट्स कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो ए, आणि ए युनियन ए ही व्हॅल्यू ए येते, तसंच ए इंटरसेक्शन ए ही सुद्धा व्हॅल्यू ए येते. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. लेट ए बी आर द 2 इव्हेंट्स सच दॅट, 2 इव्हेंट्स आहेत आणि त्या 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू 2/3, प्रोबॅबिलिटी बी इज इक्वल टू 1/2. त्याच पद्धतीने ए इंटरसेक्शन बीची पण प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आणि फाइंड आउट करायचं आहे ए युनियन बी. हा काय झाला, ॲडिशन थेरम झाला. पहिल्यांदा दिलेलं व्हॅल्यू इथं मी लिहिलेलं आहे. ॲडिशन थेरम लिहा. ए युनियन बी इज इक्वल टू काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ए इंटरसेक्शन बी. आलेले व्हॅल्यू पुटअप करा, सिम्प्लिफाय करा, आन्सर येईल आपलं 3/4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, an urn contains 10 black and 10 white balls. Find the probability of drawing 2 balls of the same color.
आता त्यासाठी पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ बॉल्स काढले पाहिजेत. ते काय 10 ब्लॅक प्लस 10 व्हाईट दॅट इज द 20 बॉल्स. ओके, आता काय त्यांनी सांगितलं आहे रँडम NOPS काढला पाहिजे. 2 बॉल्स सिलेक्ट करायचे आहेत. ओके, सो 2 बॉल्स आर ड्रॉन ॲट रँडम ड्रॉन करणार दॅट इज द 20 C1 20 C2 वेज असणार आहेत. सो NOPS काय असणार आहे 20 C2. आणि याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते माहीत आहे, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. त्यानुसार इथे लिहिलं 20 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 20 मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 20 मायनस 2 दॅट इज द 18. 20 फॅक्टोरियलचं कन्वर्जन 18 फॅक्टोरियलपर्यंत लिहा. 20 इंटू 19 इंटू 18 फॅक्टोरियल. 18 कॅन्सल होईल, फक्त राहील 20. आता इंटू 19. 20 इंटू 19 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1. सो हिअर वी गेट आफ्टर सिम्प्लिफिकेशन 190. हा झाला तुमचा NOPS झाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर बोथ बॉल्स आर ड्रॉन आर ब्लॅक. जे आपण ड्रॉन करणार आहेत ते ब्लॅक किती आहेत तर 10 आहेत. म्हणजेच नंबर ऑफ वेज किती असणार आहेत त्याचे 10 C2 असणार. 10 पैकी आपल्याला 2 करायचे आहेत सिलेक्ट. सो नंबर ऑफ वेज किती असणार 10 C2. फॉर्म्युलानुसार लिहा 10 factorial divided by 10 minus 2 factorial into 2 factorial. So here we get 10 into 9 into 8 factorial. So 8 factorial into 2 factorial. After simplification, here we get 45. So probability of A is equal to n of A divided by n of S. So 45 divided by 190. आणि अजून एक फाइंड आउट करायचं आहे. काय विचारलेलं आहे सेम कलरचे पाहिजेत. एकदा आपण काढले ब्लॅकसाठी, आता एकदा काढूया आपण व्हाईटसाठी. ए इव्हेंट आहे ब्लॅकसाठी, आता बी इव्हेंट कशासाठी घेतलेला आहे व्हाईटसाठी. ओके, सो NOP किती झाला 10 C2. त्याची व्हॅल्यू येणार आहे 45 डिवायडेड बाय 190. आफ्टर सिम्प्लिफिकेशन ते आले. आता C जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये दोन्ही बॉल्स जे असणार आहेत ते सेम कलरचे आहेत. ओके, असा कन्सिडर केला आहे सेम कलरचे, म्हणजेच त्यांची काय असणार आहे युनियन. आपल्याला इथं ॲडिशन थेरम यूज करायचा आहे. तर बोथ बॉल्स ड्रॉन आर ऑफ सेम कलर, म्हणजेच A युनियन B असणार आहे. एमध्ये काय आहे तर 10 ब्लॅकपैकी 2 सिलेक्ट करायचे, बीमध्ये काय आहेत तर व्हाईटपैकी 2 सिलेक्ट करायचे आहेत. ओके, मग त्यासाठी A युनियन B प्रोबेबिलिटी ऑफ A युनियन B काढावी लागेल आणि त्यासाठी ॲडिशन थेरम यूज करावा लागेल. तो काय आहे प्रोबेबिलिटी ऑफ A प्लस प्रोबेबिलिटी ऑफ B मायनस प्रोबेबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. A इंटरसेक्शन B हा 0च असणार आहे, कारण की ब्लॅक आणि व्हाईट यांच्यामध्ये इंटरसेक्शन काय सेम येऊ शकत नाही, 0च असणार आहे. त्यामुळे ती व्हॅल्यू 0 मी पुटअप केली आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचा आन्सर येते 9/19. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. There are 20 tickets bearing number from 1 to 20. One ticket is drawn at random. Find the probability that number of it is multiple of 5 or 6. आता पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस काढूया. तिथं किती व्हॅल्यूज आहेत 20 tickets आहेत. There are 20 tickets numbering from 1 to 20. So NOPS किती असणार आहे 20. आता 1 ticket ड्रॉन करायचं आहे आणि ते रँडम 20 C1 is 20. Find the probability that number on it is multiple of 5 or 6. आता एक 5चा काढूया आणि दुसरा सेट B 6चा करूया. लेट A be the event, the number is multiple of 5. मल्टिपल ऑफ 5 असलेले नंबरचे तिकीट काय असणार आहेत 5, 10, 15 आणि 20. सो NOP किती असणार आहे 4. आणि दुसरा सेट आपण काढूया मल्टिपल ऑफ 6. द नंबर इज मल्टिपल ऑफ 6 किती असणार 6, 12 आणि 18. सो NOP किती असणार आहेत 3 असणार आहेत. आता त्यांची युनियन करूया आणि मग त्यांची प्रोबेबिलिटी काढूया. युनियनमध्ये काय 5 और 6 सांगितलं. द नंबर इज मल्टिपल ऑफ 5 और 6 दॅट इज द A युनियन B असणार आहे. आता त्याची प्रोबेबिलिटी काढा. प्रोबेबिलिटी ऑफ A युनियन B, ॲडिशन थेरम, प्रोबेबिलिटी ऑफ A प्लस प्रोबेबिलिटी B प्लस प्रोबेबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. आता याच्यामध्ये कॉमन A इंटरसेक्शन काय येतोय B 0च येणार आहे, कारण एकही इलेमेंट कॉमन नाही आहे. आणि प्रोबेबिलिटी ऑफ A काय असेल NOP डिवायडेड बाय NOPS, NOP डिवायडेड बाय NOPS. व्हॅल्यू पुटअप करा. आफ्टर सिम्प्लिफिकेशन येईल 7 डिवायडेड बाय
20. So the probability that the number on it is multiple of 5 or 6 is 7 by 20. Next example है, a box contains 10 red, 5 white, 5 black balls, 2 balls drawn at random. आता पहिल्यांदा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काढूया. किती बॉल्स येतात? 20 बॉल्स. त्यातले 2 ड्रॉन करायचे आहेत रँडमली. सो एन ऑफ एस काय असणार आहे? 20 C2 असणार आहे. आफ्टर सिम्प्लिफिकेशन इट इज 190 असणार आहे. आता काय सांगितलं आहे? फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट दे आर नॉट ऑफ द सेम कलर. ते सेम कलरचे नसले पाहिजेत. म्हणजे रेड C2 नसेल, 5 C2 नसेल, 5 C2 नसेल ब्लॅकसाठी. तर ए आता मी इव्हेंट तयार केला आहे. तो काय आहे? बोथ बॉल्स ड्रॉन ॲट रेड. आता सगळ्यांची मी फाइंड आउट करते. रेड असलेले किती नंबर ऑफ वेज येत आहेत, व्हाईट असलेले किती आणि ब्लॅक असलेले किती, ते वजा करून मग पॉसिबिलिटी असणार आहे. सो एन ऑफ एक असेल 10 C2. आफ्टर सिम्प्लिफिकेशन ती व्हॅल्यू होती 45. सो प्रोबेबिलिटी ऑफ एक असेल एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. ती आली 45 डिवायडेड बाय 190. तसंच बी हा इव्हेंट कन्सिडर केलेला आहे. तो काय आहे? बोथ बॉल्स ड्रॉन आर व्हाईट. व्हाईट असतील तर त्याची प्रोबेबिलिटी ते 5 C2 ती येणार आहे 10. प्रोबेबिलिटी ऑफ बी काय आली? 10/19. आणि सी इव्हेंट आहे बोथ बॉल्स आर ब्लॅक. तो पण 5 C2 असणार आहे कारण 5 पैकी असतील. ती सिम्प्लिफाय केल्यानंतर ती व्हॅल्यू 10. प्रोबेबिलिटी ऑफ सी किती येते? 10 डिवायडेड बाय 190. आता इव्हेंट्स ए बी सी हे जे आहेत ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत. म्हणजे त्यांचं जे आउटकम असणार आहे ते सेम नसणार आहे, सगळे वेगळं असणार आहे. म्हणून त्यांना आपण म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आता डी हा जो सेट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? बोथ बॉल्स ड्रॉन सेम कलरचे घेतलेले आहेत. सो प्रोबेबिलिटी ए प्लस प्रोबेबिलिटी बी प्लस प्रोबेबिलिटी सी. आणि ते प्रोबेबिलिटी डीची येते 65 डिवायडेड बाय 190. आणि त्याचा जो कॉम्प्लिमेंट असणार आहे डी ह्या सेटचा, की त्या कॉम्प्लिमेंटमध्ये जे बॉल्स असणार आहेत ते सेम कलरचे नसणार आहेत. ओके, मग तो कॉम्प्लिमेंट मी इथं लिहिलेला आहे डी डॅश इज इक्वल टू बोथ बॉल्स आर नॉट ऑफ सेम कलर. म्हणजेच 1 मायनस काय असणार आहे? प्रोबेबिलिटी ऑफ डी असणार आहे. ती पुटअप केल्यानंतर आपल्याला मिळाली बोथ बॉल्स आर नॉट ऑफ द सेम कलर. आणि ते काय असतील? 25 डिवायडेड बाय 38. लक्षात येते का? बघा, आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायचं होतं की जे 2 बॉल्स ड्रॉन करणार आहे ते सेम कलरचे नसतील. त्यासाठी मला काय काय करावं लागलं? तर पहिल्यांदा जे वेगवेगळ्या कलरचे बॉल्स आहेत त्यांची प्रोबेबिलिटी फाइंड आउट करावी लागली. ब्लॅक, व्हाईट आणि रेडसाठी त्यांची युनियन केली मी. ती त्या प्रोबेबिलिटीची त्यांची ॲडिशन झाली की एवढे बॉल्स जे आहेत ते सेम कलरचे असणार आहेत. परंतु मला सेम कलरचे नको आहेत, म्हणजेच ती 1 ह्यामधून ती प्रोबेबिलिटी मायनस केली की आपल्याला सेम कलरचे तिथं प्रोबेबिलिटी, म्हणजे ड्रॉन असलेले बॉल्स आहेत ते सेम कलरचे नसणार आहेत, ही प्रोबेबिलिटी मिळते. आणि तो काय असेल? तुमचा डी डॅश असेल. लक्षात ठेवा, प्रोबेबिलिटी कितीही असल्या एखाद्या सेटच्या तर त्यांची ॲडिशन ही 1 असते, म्हणून तो 1 मायनस पी ऑफ डी केला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, द 2 6 फिक्स्ड अनबायस्ड डायस आर थ्रोन. आता त्यासाठी 2 बायस डायस केलेत, त्यामुळं सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे इथं. तो काय झाला? 36. आता काय सांगितलं आहे? फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट आर ऑफ द सेम नंबर शोन इज 9. त्यांची बेरीज 9 यायला पाहिजे, बेरीज 9 यायला पाहिजे, और किंवा प्रोडक्ट त्यांचा 18 यायला पाहिजेत. आता पहिल्यांदा मी बेरीज असलेले कन्सिडर केला इव्हेंट. सम ऑफ द नंबर शोन इज 9. तो आला 4. प्रोबेबिलिटी त्याची फाइंड आउट केली. बी हा प्रोडक्ट हा 18 यायला पाहिजे, त्याची प्रोबेबिलिटी फाइंड आउट केली. त्यांचा इंटरसेक्शन म्हणजेच काय असणार आहे? सम ऑफ नंबर शोन इज 9 आणि प्रोडक्ट इज दिस. त्याची प्रोबेबिलिटी फाइंड आउट केली आणि त्यांची युनियन घेतली की ऑर मिळणार आहे. ए युनियन बी इज इक्वल टू सम ऑफ ऑर प्रोडक्ट इज. आलेले व्हॅल्यू ॲडिशन थेरममधल्या पुटअप केल्या आणि आन्सर काय आलं आपलं? ए युनियन बी इज इक्वल टू 1/9. बघा, इथं फक्त काय केलेलं आहे मी, तर ऑर म्हटलं आहे म्हणून यांचे सेपरेट प्रोबेबिलिटी